सर्वप्रथम आपण सगळेजण इथे आलायत ह्याच्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे की एका लिटरेचर फेस्टिवलमध्ये ऑथर म्हणून माझ्या पुस्तकाचं विमोचन होतं आहे. कुठेतरी वयाच्या 40व्या वर्षी एक पहिला असा अनुभव, असं एक फिलिंग मी एक्सपिरियन्स करतो आहे की जिथे खूप समाधान वाटतं आहे. कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये रोज काम करतो, जे आपलं प्रिन्सिपल करिअर आहे, त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण एक एक नवीन अचीवमेंट कुठेतरी सेन्स करतो, तेव्हा ते एक आपल्या पर्सनल एव्होल्युशनमध्ये खूप महत्त्वाचा भाग ठरतो असं मला वाटतं. आणि ते पर्सनल एव्होल्युशनची जी भावना आहे ती कुठेतरी आत्ता मला ती मी सेन्स करतो आहे. त्यामुळं कुठेतरी मनात एक चांगली म्हणजे पहिला अनुभव आणि तो हृदयाला स्पर्श करणारा असा अनुभव आहे असं मला वाटतं. आजचा दिवस माझा, हे आज पुस्तकाच्या पब्लिकेशनसाठी इथे आलो आहेत. मी सबनीस सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी ह्या पुस्तकाच्या विमोचनासाठी त्यांचा वेळ, बहुमूल्य वेळ दिला. आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकाबद्दलची जी थोडी माझी जी प्रवास आहे तो मी आपल्या सर्वांबरोबर शेअर करेल. म्हणजे की कधी जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल तेव्हा नक्कीच हे वाटलं पाहिजे की कुठेतरी मी जे बोललो आहे तेच त्या पुस्तकात आहे. म्हणजे माझे विचार आणि आचार आणि ते जे काही पुस्तकात लिहिलं आहे त्यात कुठंतरी एक सांगड असली पाहिजे. तर मुळामध्ये मी आत्ता 40 वर्षाचा आहे. आणि आज समजा मला असं वाटतं की कोणी 20व्या वर्षी जेव्हा समजा कोणी सांगितलं असतं की बाबा रे बाबा, तू 40व्या वर्षी एक लेखक असशील, एक राजकीय व्यक्तिमत्व असशील, एक सक्सेसफुल हॉटेलियर असशील, तर मला असं वाटतं की मी कोणीच तेव्हा हे बिलीव्ह करू शकलं नसतं. कारण आयुष्य असंच असतं, ते कसं घडतं आणि ते तुम्हाला कुठे घेऊन जातं ह्याची जी इव्हॅल्युएशन आहे ती मला असं वाटतं की फार नंतर केली तर कुठं तर सेन्स लागत जातो. पण हे आधी प्रेडिक्ट करणं, आणि म्हणून आधी प्रेडिक्ट करणं की फ्युचरमध्ये काय होणार, मला असं वाटतं की कुठेतरी हे योग्य ठरत नाही. की आपण फ्युचरमध्ये कुठे असू हे आज आपण ठरवूच शकत नाही असं मला वाटतं. तर त्याची छोटीशी जो प्रवास आहे मी तो आपल्याशी शेअर करू इच्छितो. की मुळामध्ये जेव्हा मी शिकत होतो तेव्हापासनं मला कल्पनाच नव्हती किंवा माहीतच नव्हतं की मला आवडतं काय. आणि मला आवडतं काय हे कळत नसल्यामुळे साधारणतः मी एवढं समजायचं मला की जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा कोणतरी सांगायचं ते ऐकायचं. तर असं माहीत नसल्यामुळे मग 8वी 9वी 10वी कोणी ॲप्रिशिएटच करायचं नाही. ॲप्रिशिएट का करणार कोणी? काहीतरी चांगलं असेल तर ॲप्रिशिएट करत. पण माझ्यातलं चांगलं काय मलाच माहीत नाही आहे, तर मला कोणीतरी सांगितलं पाहिजे बाबा तुझ्यात हे चांगलं आहे, असं कोणी सांगायचंच नाही. पण मात्र सारखे म्हणायचे, सारखे एक संस्कार असायचा की 10वीत चांगले मार्क मिळाले पाहिजे. तेव्हा कुठेतरी मी असा विचार केला, बाबा ठीक आहे 10वीत चांगले मार्क मिळाले, समजा हा बेंचमार्क आहे या समाजामध्ये एक रेकग्निशन करायचा, तर मग त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न करावा. म्हणून मला आठवतं की साधारणतः 10वीमध्ये मी थोडासा गंभीर झालो. मला काही खूप आकलन अभ्यासाचं किंवा खूप आकर्षण अभ्यासाचं असं अजिबात नव्हतं. पण काहीतरी बाबा सगळेजण म्हणतात म्हणजे काहीतरी असेल, तर त्यासाठी मी थोडा गंभीर झालो. ते गंभीर्याने थोडासा अभ्यास केल्यामुळे एक अनपेक्षित निकाल माझ्या आयुष्यात लागला. आणि जेव्हा निकाल आला मला असं वाटलं होतं की काय तर 60-70% पडतील. पण जेव्हा घरी आलो तेव्हा मला असं कळालं की मला 80% मिळाले, 80.763. तर कुठेतरी मला स्वतःला एक धक्काच बसला. पण त्या धक्क्याबरोबर लोक अप्रिशिएट करायला लागले की बाबा 80% पडले, सिद्धार्थला 80% पडले. आणि तो ॲप्रिसिएशन मला पहिल्यांदा जणू की आयुष्यात, कारण खरा ॲप्रिसिएशन हा तुम्हाला सेन्स करता येतो. उगाच कोणीतरी तुम्हाला चढवलं तर गोष्ट वेगळी, पण खरा ॲप्रिसिएशन हा तुम्हाला नेहमी सेन्स करता येतो. तर पहिल्यांदा ॲप्रिशिएट झाल्यावरती मला असं वाटलं की बाबा हां, काहीतरी आपण आयुष्यात आज काहीतरी केलं आहे ज्याची रेकग्निशन या समाजाने घेतली. पण तरीही कळत नव्हतं की करायचं काय पुढे.
हे तर फक्त जबाबदारी होती, एक संस्कार होता. त्या जबाबदारीला आपण परीक्षा दिली आणि त्यात बऱ्यापैकी चांगले मार्क मिळाले, ह्याचं कुठंतरी एक समाधान होतं. पण करायचं काय आयुष्यात हे कळत नव्हतं. परत आपण आई किंवा वडील आपण कोणाला तर विचारतो काय करू पुढं, आता 80% तर पडले पण मला माहीत नाही पुढे काय करायचं आहे. मग आई म्हणाला आमच्या की बाबा आता काही कळत नाही तर मग आपण सायन्स केलं पाहिजे, कारण मार्क चांगले पडलेत, म्हणून सायन्स घेतलं. पण खरंच सायन्स कळत नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यात PCM. पण 11वी तशी जड गेली कारण तेव्हा जबाबदारी नव्हती. मग आपलं मुळामध्ये कसं पास व्हायचं एवढं कळतं. 12वी आली, परत ते संस्कार 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 की नाही. 12वी म्हणजे तुमचं एक आयुष्यभर तुम्हाला आठवणारा एक तुमचा प्लॅटफॉर्म आहे. मग कुठेतरी आपण अभ्यास करायला लागतो, केला. आणि तेव्हासुद्धा परत 82% पडले PCMमध्ये. परत ॲप्रिशिएशन झालं, परत सगळ्यांना वाटलं की मी खरंच हुशार आहे अभ्यासामध्ये, म्हणून मला परत सांगितलं गेलं. पण तेव्हा पण मला कळत नव्हतं पुढे काय करायचं आहे. पुढे काय करायचं आहे हे कळत नसताना परत विचारलो काय करू. तर मग आमच्या आई परत म्हटलं की आता तू इंजिनिअरिंग केलं पाहिजे, कारण 82% PCM म्हणजे चांगले मार्क आहे, त्यामुळे तुझा कल तिकडे. म्हणजे ठीक आहे, इंजिनिअरिंग घेतलं. इंजिनिअरिंग घेतलं तर ते 11वी 12वीपेक्षा अजून दुप्पट अवघड. म्हणजे काहीच कळायला सोय नाही की ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग म्हणजे काय, आयसोमेट्रिक ड्रॉइंग म्हणजे काय. एका ॲपलला समजा आपण असा कापला तर सर म्हणायचे बघ काय दिसतंय, तर मला काही दिसायचंच नाही. तर अशी ती परिस्थिती, कारण कळत काय नव्हतं, फक्त आपण जबाबदाऱ्या पाळण्याची कुठेतरी एक म्हणजे पाळण्याची एक सेन्स, रिस्पॉन्सिबिलिटी ही अशी मनामध्ये निर्मित झाली होती की जेव्हा जेव्हा जबाबदारी येते तेव्हा ती चांगल्या पद्धतीने पार पाडायची. मग कसं बसं आपलं इंजिनिअरिंग ढकलत इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि हायर सेकंड क्लासमध्ये मी पासआउट झालो. 4 वर्षात पासआउट झालो. मग मात्र एक प्रश्न परत आला, कारण तेव्हासुद्धा कळत नव्हतं, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 21व्या वर्षी कळत नव्हतं की आयुष्यात काय करायचं इंजिनियर होऊन. मग परत असा चर्चा झाली की काय करायचं. तर मग आमच्या आईने सुचवलं की बाबा आता आपण GRE देऊन बाहेर जाऊ. म्हणून मला एवढं कळत होतं की बाबा हे तर नाही मी करू शकत आता पुढे. मग मी म्हणलो नाही हे नाही करू शकत. पहिल्यांदा आयुष्यात म्हणलो काय करायचं हे कळत नाही, पण काय नाही करायचं एवढं आता थोडं थोडं कळायला लागलं. मग म्हटलं बाबा हे नाही करू शकत, मग काय करायचं. तर मग अजून एक आमचे एक गुरु होते, तर ते त्यावेळेलाच आमची भेट झाली होती, भैयूजी महाराज म्हणून. ते आता नाही आहेत. ते असं म्हटले बाबा इंजिनिअरिंग नाही करायचं आहे तर मला असं वाटतं आपण हॉटेलचा धंदा करावा, कारण आपला स्वतःचा हॉटेलचा एक व्यवसाय आहे. तर आमचं एक हॉटेल आहे. तर मग मला असं वाटलं दगडापेक्षा वीट मऊ आहे, आणि त्याची पण काही फॉर्मल एज्युकेशन नाही, बॅकग्राऊंड नाही, काही नाही. पण म्हटलं ठीक आहे आता आपण हे करावं, इंजिनिअरिंगपेक्षा सोपं वाटतं. मग हॉटेल पाहायला लागलो. हॉटेल पाहताना कळालं पाहिजे काय करायचं. तर कोणी तर असं सांगत जातं. आपल्या आयुष्यात असे खूप घटना घडतात जिथं कोणतरी येताना आपल्याला काही तर सांगून जातं आणि ते आपल्याला कुठेतरी ते आपली इन्स्टिंक्ट पकडते. तर मला असंच कोणतरी सांगितलं होतं बाबा तू 8 तास काम कर, बस एवढं कर, आपोआप समजायला लागेल. 8 तास काम करायचं ते कुठं तर डोक्यात बसलं. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो पण काही गोष्टी राहून जातात. मग मी घड्याळ लावून काम करायचो, 8 तास काम करायचो. किती त्याच्यातली प्रोडक्टिव्हिटी, किती त्याच्यातनं मी आउटपुट काढतो हा मुद्दा नाही, पण 8 तास मी काम करायला लागलो. हळूहळू वर्ष काही जात गेली आणि एक साधारणतः 3 ते 4 वर्षानंतर हा धंदा कळायला लागला. हा धंदा कसा करायचा हा कळायला लागला, म्हणजे बऱ्यापैकी कळायला लागला. मात्र मग त्याच्यात मग यश मिळालं. जे काही आपण एका इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये मटेरियलिस्टिक प्लेजर जे काय आपण अचीव करू इच्छितो ते बऱ्यापैकी अचीव केले. काही देश फिरलो आणि मग कुठेतरी एक परत व्हॅक्यूम जाणवायला लागलं. म्हणजे एक दशक गेला त्याच्यात. 20पासून 30पर्यंत मी 10 वर्ष तरी मी रेग्युलरली हॉटेल पाहिलो. आणि त्याच्यानंतर एक असं जाणवायला लागलं की बाबा ही माझी कोर स्ट्रेंथ नाही आहे, मला कोर इंटरेस्ट येत नाही. मी काही शेफ नाही आहे. म्हणजे आता आपण इकडे शेफ शैलेंद्रंचं मला ह्याच्या आधी हे झालं असेल, बुक लॉन्च झालं असेल, तो हाडामासाचा शेफ आहे. म्हणजे कुठल्या पदार्थाचं काय बनवायचं हे त्याला कळतं. मला काय कळतं हे मला त्या दिवशी जाणवत की मी हे सगळं नीट हँडल करू शकतो, ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो, इन्स्पायर करू शकतो. मात्र मी शेफ नाही, मात्र मी हाडामासाचा रेस्टॉरंटेर नाही. मग कुठं ती व्हॅक्यूम वाढायला लागली किंवा मग माझी ग्रोथ कशी होणार लाईफमध्ये, कसा ग्रो होणार लाईफमध्ये, की माझ्या पोटेन्शियल, एक तर पोटेन्शियल माहिती नाही आणि त्या पोटेन्शियलला आपण समजा न्याय द्यायचा असेल
तर कुठेतरी ह्याच्या बाहेर पडलो पाहिजे. मग असा जेव्हा प्रश्न निर्मित झाला, परत मी असंच चर्चा करायची मला थोडी सवय आहे किंवा आता काय केलं पाहिजे. कारण व्हॅक्यूम तर आहे मनात, आपण एक्सप्रेस करत नाही की आपल्या मनात व्हॅक्यूम आहे. आपण मला आत्तापर्यंत समजा मी तसंच जगलो असतो तर मे बी तेच हॉटेल असलं असतं, तिथंच जगलो असतो. पण मला परत एक व्यक्ती असे भेटले, ते मला असं म्हटले, अरे बाबा एवढं मोठं पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती भारत देश आहे, भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये FC रोडच्या एका हॉटेलमध्ये तू किती वर्ष आयुष्य काढणार. तर त्याच्या बाहेर पडलं पाहिजे ना, ह्याच्या पलीकडे आयुष्य काय आहे पाहायला पाहिजे. मग कुठेतरी मी त्यांच्याबरोबर समाजकारणाचं काम थोडंसं करायला लागलो. माझं घर आणि माझं हॉटेल हे फक्त 50 मीटर आहे. त्याच्यामुळं मला 50 मीटरच्या पलीकडे फक्त मी जेव्हा परिवारावर फिरायला जाईल तेवढं मला जग माहीत होतं. नाहीतर एवढंच माझा व्याप होता कामाचा. मग मी सामाजिक कामामध्ये थोडीशी फिरायला लागलो. तेव्हा मी महाराष्ट्र फिरायला लागलो. एक प्रोजेक्ट होता कृषी तीर्थ म्हणून, की ज्या कुठल्या ॲग्रिकल्चर्स जे डेस्टिनेशन्स आहेत, म्हणजे औंढा नागनाथ असेल, परळी बाजीनाथ असेल, तिथं ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन देणे, म्हणजे असा तो प्रोजेक्ट होता की जिथे लोक देवाची पूजा करायला येतात तिथे आपण बाहेर आल्यानंतर त्यांना शेतीबद्दल माहिती देणे. या प्रोजेक्टच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरलो, सगळ्या तीर्थस्थानांवर फिरलो. आणि तेव्हा कुठेतरी समाज काय कळायला लागलं. आपण कसं समाजात आपण स्वतः सेन्सिटाईज होऊ शकतो, सेन्सिटाईज झाल्यानंतर आपण समाजाला काहीतरी प्रभावित करू शकतो आणि तिथं कुठेतरी आपण एक हातभार लावू शकतो असं मला जाणवायला लागलं. तेव्हा कुठेतरी एक रिअलायझेशन झालं की मला काय करायचं आयुष्यामध्ये. तर मला कुठेतरी काहीतरी माझ्या विदिन आहे की जेणेकरून आय कॅन रीच आउट टू पीपल, आय कॅन हेल्प आउट पीपल, आणि कुठेतरी समाजामध्ये एक परिवर्तन करण्यामध्ये माझा एक हातभार असू शकतो. हे जेव्हा जाणीव झाली तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे बाबा ह्याच्यासाठी जे क्षेत्र आहे ते समाजकारण किंवा राजकारण आहे. कुठेतरी ते मला असं वाटतं की 31-32 वर्षाचा असेल, म्हणजे 32 वर्षी मला साधारणतः जाणवलं की मला लीडरशिपमध्ये कुठेतरी यायचं आहे किंवा ते माझे कोर स्ट्रेंथ आहे. मग कुठेतरी समजा मी त्यावेळेला विचार केला, अरे मला हे आधी कुणी तर सांगितलं असतं तर कदाचित मी आर्ट्स घेतलं असतं, आर्ट्स घेऊन पॉलिटिकल सायन्स केलं असतं तर माझी थिअरॉटिकल बॅकग्राऊंड जी थिअरी असते ती अजून स्ट्रॉंग झाली असती. पण अर्थात हे असं आयुष्य असतं. ज्या क्षणी मी राजकारणात आलो किंवा राजकारणात मी काम करायला लागलो, मला हे जाणवलं की मी सहजरित्या कुठलीही गोष्ट ह्याच्यातली मला समजते, कळते पटकन. हे कसं करायचं, ह्याच्यात काय ह्याचे बेसिक व्हर्टिकल्स कुठले आहेत, काय केलं पाहिजे, काय केलं, फटाफटा समजायला लागलं. म्हणजे एवढा कष्ट मला हॉटेल चालवायला किंवा इंजिनिअरिंग करायला नाही करायला लागला जेवढा ह्याच्यात, त्यातला स्ट्रगलसुद्धा मला समजतो. आणि असं करत करत मी नगरसेवक झालो. आणि कुठेतरी एक 4-5 वर्ष आधी मी ह्या सगळ्या अनुभवातला, म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगपासून हॉटेलच्या आयुष्यात जे काय अनुभव आले, पॉलिटिक्समध्ये जे सुरुवातीला जे काही मला संघर्ष आले किंवा म्हणजे ज्या परिस्थितीतनं मी गेलो, ह्याचं कुठेतरी मी इंट्रोस्पेक्शन करायला लागलो. आणि त्या इंट्रोस्पेक्शनमधनं मी एक दिवशी असंच एक पोस्ट लिहिला, फेसबुकवरती पोस्ट करून टाकला. आणि तो लिहिला आणि त्याच्या 15 दिवसानंतर माझे भाऊ आहेत ते मला असं म्हणाले, अरे तू ते छान लिहिलं होतं रे, मस्त लिहिलं होतं. म्हणलं मग कोणी तर अप्रिशिएट केलं, जेन्युइन ॲप्रिसिएशन होती. म्हणून मी अजून असे जे काही क्षण आठवले, मी मागे जायचो 10 वर्ष 15 वर्ष, जे काही सहज आठवतं ते आठवून मी ते पोस्ट करायला लागलो. आणि मग ते 1-2 वर्ष पोस्ट करत करत मला नाही ती लोकं ओळखायला लागली, नाही ती लोकं मला कॉन्टॅक्ट करायला लागली किंवा तुझे विचार वेगळे आहेत, काहीतरी वेगळे आहे. मला असं वाटलं की ह्याचं पुस्तक केलं पाहिजे. आता पुस्तक केलं पाहिजे तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी चांगलं आहे. मग मी ते घेऊन 4 पब्लिशर्सकडे गेलो पुण्यामध्ये. मग ते म्हणले सगळ्यांनी सांगितलं विचार छान आहेत, मात्र त्याला आपल्याला डेव्हलप करून कंटिन्यूस नॅरेटिव्हमध्ये व्ह्यू करायला लागेल. मग मी कोणी तर असंच परत आयुष्यात कोणतरी येतं मला, माझी एक मैत्रीण येते असे म्हणाली की बाबा एक काम कर, तू हे सगळं घेऊन ह्याचं स्वतः एक पहिले कंपायलेशन कर, एक आर्टिस्टिक पुस्तक करू आपण ह्याचं, जे स्वतः करायचं आपण. मग तिने मी मिळून ते केलं. त्याला SS डायरीज म्हणजे द आर्ट ऑफ जर्नलिंग असं SS डायरीज म्हणून एक छोटं पुस्तक केलं आम्ही. आणि ते पुस्तक घेऊन मग मी पब्लिशर्सकडे गेलो. दिल्लीमध्ये 2 पब्लिशर्स होते, त्यांच्याकडे मी गेलो. त्या दोघांनाही ते पुस्तक आवडलं. मात्र त्यांच्यातलं एकाबरोबर मी असं ठरवलं की हे पुस्तक करावं
आणि 2017मध्ये माझं जे पहिलं पुस्तक आहे टुडे इज माय फेवरेट डे हे त्यातनं बाहेर आलं आणि ते चांगलं चाललं. 20,000 कॉपीज त्याच्या देशभरामध्ये विकल्या गेल्या. पण मला कुठं असं वाटतं की हा जो सगळा प्रवास झाला म्हणजे आज मी लेखक झालो. आज त्याच्यानंतर विश्वकर्मा माझ्या आयुष्यात असेच आले. एक दिवशी कसे आले ते पण एक वेगळी कथा आहे की ते एक दुसरे ऑथर होते शंतनू शर्मा, तर ते शंतनू गुप्ता, ते त्यांचं एक पुस्तक होतं मॉन्क हू बिकेम द सीएम. तर त्याचा मराठी अनुवाद करण्यासाठी ते जेव्हा माझ्या वडिलांकडे आले होते तेव्हा त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यानंतर 1 वर्ष झालं त्यांचं पुस्तक झालं. मग एक दिवशी असंच माझे एक आजोबा आहेत, त्यांनी मला सांगितलं पुस्तक वाचलं सिद्धार्थ ह्याचा मराठी अनुवाद व्हायला पाहिजे. तर ते परत कुठंतरी सांगितलं होतं पण मनात राहिलं होतं. इन्स्टिंक्ट परत ती फील झाली होती. पण करायचं तर मी एक दिवशी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी ह्यांचा नंबर दिला. हे मला भेटले आणि ते म्हणले आमच्याकडे अशी प्रोसेस आहे की आम्ही पुस्तक घेऊन जातो, आम्ही ते वाचतो आणि आमचे काही 15 लोक आहेत, बरोबर आहे. 15 लोकांचा समजा एकमताने निर्णय झाला की हे पुस्तक करायचं आहे तरच आम्ही हे पुस्तक करतो. म्हणजे ठीक आहे, ही कुठंतरी आपली एक चांगली टेस्ट होऊन जाईल. आणि त्यांचा मात्र मला 2 महिन्यानंतर स्वतःहून फोन आला की बाबा आम्ही हे पुस्तक छापणार आहे, प्रिंट करणार आहे. आणि कुठेतरी हे पुस्तक आज झालं, त्याचं आज पब्लिकेशन होतं आहे. सो वेन आय लुक बॅक की आज मी लेखक झालो. तर मला असं वाटतं की ह्या प्रवासामध्ये मला पुस्तक लिहिल्यामुळं काय मिळालं तर मला एक ओळख मिळाली, एक आयडेंटिटी मिळाली. हेच समजा मी फेसबुकवरती हे पुस्तक असंच ठेवलं असतं किंवा ते विचार असेच ठेवले असते तर ते विचार आहेत, पण ते संघटित नाही केले. ते संघटित करून त्याच्यात वेळ देऊन त्याच्यात प्रवास करून आणि त्याच्यातनं एक ओळख निर्मित करून आणि त्याच्यातनं आज पुणे लिटरेचर फेस्टिवलमध्ये कुठेतरी रायटर म्हणून येऊन मला असं वाटतं की इंटरनल एव्होल्युशन, एक डायमेन्शन आपल्यात अष्टपैलू होण्याचा जो प्रवास आहे तो कुठेतरी मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने केला पाहिजे. ह्या माध्यमातनं मला असं वाटतं की मी हा एक प्रवास केला आहे. अजून एक मला ह्यातनं दुसरी ओळख मिळाली की मी लिहितो कशावर हे मला माहीत नव्हतं. मला असं वाटायचं की मी पॉझिटिव्हिटीवरती लिहितो. मला असं वाटतं मी माझ्या अनुभवातनं जे चिंतन करून त्याच्यातनं जे काही निष्कर्ष येतात त्याच्यातनं मी माझ्या आयुष्याची दिशा ठरवतो. पण मला हे पुस्तक लिहिता लिहिता कळालं, एक शब्द मिळाला मला, तो ऑप्टिमिझम आहे, सकारात्मकता आहे. आता मी इथून पुढचे मला समजा आता जेवढे वर्ष जगेल तेवढे वर्ष मी ऑप्टिमिझम प्रीच करेल. तर मला असं वाटतं की त्या जगामध्ये ऑप्टिमिझम प्रीच करणं ही एक मला पर्पस मिळाला माझ्या लाईफमध्ये की जो माझ्या आयुष्याची फिलॉसॉफी आहे ती मी आता प्रीच करणार. तर मला असं वाटतं की ह्याची व्हॅल्यू ही प्राइसलेस आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना आपल्याला आपण पुस्तक वाचाल, आपण त्यातनं तो सेन्स घ्या की काय होतं. पण मला असं वाटतं की जेवढे समाजामध्ये आपण स्वतः ऑप्टिमिस्टिक राहू, हा एक प्रवास आहे. आणि आपण ऑप्टिमिस्टिक असलो तर आपण हार्मोनियस असतो, आपल्या मनामध्ये आपण हार्मोनियस असतो. आपल्या मनामध्ये जेव्हा आपण हार्मोनियस असतो तेव्हा आपण आपोआप समाजामधली भांडणं कमी करतो, आपल्या आजूबाजूला भांडणं कमी होतात. आणि अशी समजा आपल्या ऑप्टिमिझममुळं समाज ऑप्टिमिस्टिक व्हायला लागला, सकारात्मक व्हायला लागला तर कुठे तर समाजामध्ये आपोआप वादविवाद कमी होतील आणि सहजरित्या आपल्याकडनं एक राष्ट्र निर्माणाचं काम होऊन जाईल असं मला वाटतं. तेव्हा कुठेतरी या पुस्तकातनं आपल्याला ती ऊर्जा मिळावी की जेणेकरून आपण आपल्या आयुष्यातसुद्धा अष्टपैलू होण्याचा प्रवास सुरू करावा आणि आपल्या विचारातनं, आपल्या आचारातनं जितकी काही आपण दुसऱ्या म्हणजे स्वतः हार्मोनियसली राहून समाजात हार्मोनी क्रिएट करू शकू तर मला असं वाटतं की आपल्याकडनं कुठंतरी एक सामाजिक आणि राष्ट्र निर्माणाचं कार्य होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. मी आता डॉक्टर श्रीपाद सबनीस सरांना सांगतो की त्यांनी या पुस्तकावरचे त्यांचे विचार मांडावे. आजचा दिवस माझा या पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ शिरोळे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे अत्यंत डोळस अभ्यासू अशा प्रकारचे प्रमुख सन्मान्य सोनीजी, त्याच विश्वकर्मामध्ये निष्ठेनं कार्यरत असणारे संशोधक, लेखक, अभ्यासक सन्माननीय संदीप तापकीर,
त्याचबरोबर सन्माननीय शिवरंजन कोरे, या लिटररी फेस्टिवलचे सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि रसिक मित्र हो, सिद्धार्थ शिरोळे यांनी वयाच्या 40च्या आत सकारात्मकतेचे सामर्थ्य उलगडताना अशा प्रकारच्या सूत्रावर आधारलेलं आजचा दिवस माझा हे पुस्तक लिहिलेलं आहे. मुळातलं इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर विश्वकर्माच्या सिद्धहस्त अनुवादक सायली गोडसे यांनी अत्यंत सुंदर आणि स्वैर अशा प्रकारचं भाषांतर या ठिकाणी करून हे पुस्तक आपल्यासमोर सादर केलेलं आहे. विश्वकर्माची गेल्या 5-7 वर्षाची वाटचाल आणि त्यांचे एकूणतरी 300-400 इंग्रजी आणि हिंदी मराठीचे सगळे प्रकाशित ग्रंथ, त्यापैकी सुमारे 190 मराठीचे पुस्तकांचा प्रकाशन करण्याचा त्यांचा सांस्कृतिक पराक्रम हा जर लक्षात घेतलात तर इंग्रजी लिटररीच्या या विश्वात्मक संकल्पनेवर आधारलेल्या साहित्याच्या जागरामध्ये या नवीन पुस्तकाचं विमोचन करत असताना मी अत्यंत समाधान व्यक्त करतो. नव्या पिढीचे प्रतिनिधी असणारे लेखक अभ्यासक सिद्धार्थ शिरोळे हे एका राजकीय कुटुंबातले वारसदार आहेत. राजकीय आकांक्षा ठेवणारे एक नवीन उमेदीचे अशा प्रकारचे ते निश्चितपणे तरुण आहेत. त्याचबरोबर एक व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यवसाय, कृषीचा व्यवसाय आणि मुळातले इंजिनियर, अशा विविध भूमिका आयुष्यातल्या 4 ते 5 भूमिका 40 वर्षाच्या कालखंडामध्ये निभावत असताना जीवनामध्ये स्लीप डिस्कचा एकच एवढा आघात आणि एवढं संकट जर सोडलं तर आर्थिक, सामाजिक किंवा आणखी कुठल्याही प्रकारचं संकट आणि अत्यंत प्रतिकूलता त्यांच्या वाट्याला नाही. आणि तरीही कधी काळी अत्यंत न्यूनगंड पोचणारा हा बालवयातला सिद्धार्थ, तरुण वयातही अत्यंत निराशेच्या अंधारामध्ये रममाण होणारी मनोर प्रवृत्ती जोपासणारा सिद्धार्थ हा 38व्या-35व्या वर्षी ज्यावेळेस सकारात्मकतेचे सामर्थ्य उलगडताना या सकारात्मकतेचं तत्त्वज्ञान आपल्या पुस्तकात, पहिल्या पुस्तकात मांडू पाहतो, त्यावेळेला या पॉझिटिव्हनेसचा जो संदर्भ आहे हे एक तत्त्वज्ञान आहे. सकारात्मकतेचं सामर्थ्य, सकारात्मकतेचं मूल्य आणि सकारात्मकतेची उपयुक्तता व्यक्तिजीवन, समाजजीवन, राष्ट्रजीवन आणि विश्वात्मकता या सर्व पातळ्यावर जीवनाच्या ऐन गाभ्यामध्ये सकारात्मकतेचं सूत्र हे निर्णायक महत्त्वाचं आणि निर्णायक उपयुक्त असल्याची तुम्हा सर्वांची माहिती असते. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्य, कौटुंबिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये निराशा आणि आशेचे चढ उतार हे अपरिहार्य असतात. आणि असणारी ही संबंध ऊन पावसांची साखळी भोगताना, अनुभवताना अनेक जण, शेकडो, लाखो, कोट्यावधी माणसं जीवनामध्ये कधी ना कधी उदासीनतेच्या आहारी जातात. काही बाहेर येतात, काही बाहेर येत नाहीत. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल की मनोरुग्णांची संबंध संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतात आणि जगामध्ये वाढते आहे. आणि मनोरुग्णाला जात धर्म नाही, मनोरुग्णाला कुठलाही पेशाचं बंधन नाही. शेतकऱ्या हमालापासून ते राजकारणी लोकांपर्यंत आणि डॉक्टर, इंजिनियरपासून ते कुठल्याही अवस्थेतल्या कुठल्याही काम करणाऱ्या माणसाला ही रुग्ण अवस्था ही बाधते आहे. आणि मनोरुग्णतेचं सगळ्यात मोठं बेसिक अशा प्रकारची पायाभूत अवस्था म्हणजे उदासीनता, निराशा. निराशेमध्ये मूल्य शिल्लक राहत नाही, पण उदासीनतेमध्ये मूल्य शिल्लक राहतं. त्या मूल्याची प्राप्ती होत असेल तर उदासीनतेतून माणूस बाहेर येऊ शकतो. कधी काळी सिद्धार्थमधला एक लहान मूल हे उदासीनतेच्या आणि निराशेच्या आहारी गेलेल्या कालखंडातून बाहेर सहज पडताना त्यांना जे प्रत्यंतर मिळालेलं आहे, स्थित्यंतर त्यांच्या आयुष्यात झालेलं आहे. जे स्लीप डिस्कमध्ये प्रचंड मोठा एक वेदनेचा भाग होता, मानसिक यातनेचा भाग होता. आणि ही दुःख वेदना भोगताना त्या कमी वयातल्या सिद्धार्थमध्ये शहाणपणाची सूत्र निर्माण झाली. आणि हे होत असताना दुसरा एक न्यूनगंड त्यांनी जोपासला त्या अपघातापूर्वी, स्लीप डिस्कपूर्वी. तो होता आपल्यामध्ये काही सामर्थ्यच नाही आहे.
त्याने एक या पुस्तकामध्ये संदर्भ दिलेला आहे की त्याच्या वर्गातल्या मुली त्याच्याकडे म्हणजे रस घेत नव्हत्या. बाकी त्यांच्या समवयस्क वर्गमित्रामध्ये रुची घेणाऱ्या मुली सिद्धार्थच्या आयुष्यात रुची घेत नव्हत्या. हे उमलत्या वयातलं त्यांचं जे रीडिंग आहे याला प्रामाणिकपणा लागतो. अर्थात त्यांनी आत्ता वर्णन केलेलं सगळ्या भूमिकांचं सामाजिक त्यांचं खाजगी जीवन या पुस्तकात आलेलं नाही, पण त्या भूमिकेचे संदर्भ, त्या वेदनेचे संदर्भ निश्चितपणे या पुस्तकामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हे पुस्तक सिद्धार्थ शिरोळे यांची आत्मकथा संपूर्ण आत्मकथा नाही आहे, ती अंशतः आत्मकथा आहे. प्रामुख्यानं त्याचं सकारात्मकतेचं सूत्र ज्या तत्त्वज्ञानातून ते बाहेर आलेलं आहे आणि त्या तत्त्वज्ञानाचा वापर आणि स्वीकार सिद्धार्थनं कोणत्या स्थित्यंतरामध्ये ते घडवलं किंवा स्वीकार केला याची एक सुंदर अशा प्रकारची वैचारिक कहाणी ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी आलेली आहे. 100-150-200 पानाचं हे पुस्तक सकारात्मकतेच्या तत्त्वज्ञानाच्या तपशिलानं आणि त्यातल्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून मला कधीकधी जर सिद्धार्थची भेट झाली नसती तर या पुस्तक वाचून मला असं वाटलं असतं की हे 80 वर्षाचे कोणीतरी गृहस्थ आहेत. एवढं अनुभवाचं शहाणपण सूत्रबद्ध पद्धतीनं चांगल्या वैचारिक भाषेमध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मुळातलं इंग्रजी पुस्तक, इंग्रजी वाचनाची आवड, ज्या कालखंडामध्ये नातेवाईकाशिवाय कुटुंबाशिवाय त्याचं फारसं काही त्याच्याकडं कोणाचं लक्ष नव्हतं, अशा उदासीनतेच्या कालखंडामध्ये त्याला ग्रंथांनी वाचवलेलं आहे, वाचनानं त्यांना वाचवलेलं आहे. जे सगळ्यात जवळची आई वडील भाऊ मित्र सगळे असताना सुद्धा माणसाचा सन्मित्र कोण, आईला हे दुःख सांगू शकत नाहीत. एखाद्या प्रेयसीनं भंग केला तर त्या आईवडिलांना कसं सांगणार मुलगा, आणि त्यातून जर बाहेर यायचं असेल तर मग अर्थात सिद्धार्थच्या आयुष्यामध्ये प्रेमभंग झाला असा गैरसमज करू नका, त्याचे संदर्भ या पुस्तकात नाहीत. मैत्रिणी किंवा वर्गाच्या मुली फक्त रस घेते एवढाच एक ओझरता संदर्भ आला आहे. असे आत्मिक संदर्भ खूप आहेत. त्यांच्या वडिलांना तबला वाजवता येतो, त्यांचे आजोबा ज्या पाटलाच्या हातात बंदूक नाही तो पाटील कसला, अशा प्रकारचं ते विधान करणारे त्यांचे आजोबा होते. त्यांचे काका संगीतकार आहेत, हे स्वतः गायक आहेत. एक इंजिनियर आणि गायक, एक कृषीनिष्ठ आणि एक व्यावसायिक आणि एक राजकारणी नगरसेवक, अशा आणि आपल्या वडिलांच्या राजकीय आयुष्यामध्ये सगळे चढ उतार भोगणारा, पचवणारा, त्याच्यामध्ये सामील होणारा एक तरुण संवेदनशील अशा प्रकारचा युवक, ह्या सर्व भूमिका बजावत असताना सिद्धार्थच्या आयुष्यातले काही संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये वडिलांनी त्यांना दिलेलं जे काही सकारात्मक वातावरण आहे त्याचे संदर्भ महत्त्वाचे आहेत. आई त्यांच्या संदर्भातलं त्याचं वर्णन फार सुंदर आहे. आई खानदानी घरातली असल्यामुळं तशाच प्रकारे जगणं हे त्याच्यावरती साधारणपणे तेच संस्कार त्याच्यावर झाले. आईच्या संदर्भातले खानदानीपणाचे घरंदाज संस्कार त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या संबंध याच्यामध्ये मी निराशावादी होतो अशा प्रकारची प्रामाणिक कबुली त्यांनी या पुस्तकात नोंदलेली आहे. आणि इतरांना मात्र देत होतो, जे अशा प्रकारच्या निराशामध्ये माणूस दुसऱ्याला दोषी ठरवतो, आणि हे कसं चुकीचं आहे नंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर या निराशेमध्ये पुस्तकाने त्यांना कशी साथ दिली, कशी मैत्री जोपासली, आणि त्यातून निर्माण झालेलं शहाणपण म्हणजे या पुस्तकाचं फलित आहे. मित्र हो, या संबंध अभियांत्रिकीच्या संदर्भातलं रेस्टॉरंट आणि लग्न, एक पालक, एक नागरिक, या सर्व भूमिका बजावत असताना या पुस्तकाचे काही त्यांनी 2-3 भाग केलेले आहेत. आणि प्रत्येक भागाच्या सुरुवातीला पिकासो या कलावंताचं काही सूत्र दिलेलं आहे. त्या पिकासोच्या विचारसूत्राचं आणि त्यांच्या जीवनाची कुठेतरी नाळ जुळताना दिसते आहे. आणि मग पिकासो एका ठिकाणी म्हणतात, तुम्ही कल्पना करू शकत असलेली प्रत्येक गोष्ट खरी असते. काल्पनिक जग खोटं मानतो आपण, पण पिकासोसारखा प्रतिभावंत हा त्या कल्पनेतली प्रत्येक गोष्ट खरी असते असं मानणार आहे. आणि त्या सत्याकडे मग सिद्धार्थमधला अभ्यासक झेप घेतो आहे. काही चित्रकार सूर्य म्हणून एखादा पिवळा बिंदू काढतात, तर काही जण पिवळ्या ठिपक्यातून सूर्य काढतात. हे पिकासोचं सूत्र त्यांनी स्वीकारलेलं आहे. चित्र काढण्यासाठी तुम्ही स्वतःचे डोळे मिटून घेतले पाहिजेत आणि गायलं पाहिजे. चित्रकारासाठी डोळे मिटणं हे महत्त्वाचं, आणि डोळे मिटून जे चित्र पुढे होतं ते बाहेर येतं, आणि त्याने ते गाणं गायलं पाहिजे. ही अत्यंत एक वेगळी, थोडी विपरीत वाटणारी संकल्पना
पिकासोच्या विचारातून व्यक्त झालेली आहे आणि त्याला त्यांनी अंडरलाईन करून प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला तो एक एक विचार पिकासो स्वीकारलेला आहे. जे सिद्धार्थच्या या पुस्तकाच्या पार्श्वभूमीमध्ये पिकासोची विचार संपदा, एका प्रतिभावंतांची विचारसूत्र ही त्यांनी अधिष्ठान म्हणून स्वीकारलेली आहेत. या पुस्तकातल्या भाषेचे काही नमुने मी आपल्यासमोर ठेवणं मी महत्त्वाचं मानतो. जगात अनेक लोक ज्यांना बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला उजेड दृष्टीस पडलेला नाही अशा प्रकारचे लोक असतात. आशावाद एकमेव गोष्ट जी ज्योत तेवत ठेवते. आशावादाचं जीवनातलं महत्त्व ते सांगतायत. आशावादाचं नेव्हर से डाय, हिम्मत सोडू नका, हार मानू नका. आणि मग जगात अशा प्रकारचा विचार पोचवण्याचा त्यांचा विचार आहे. तुमच्या जीवन प्रवासाकडे काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे प्रवासाप्रमाणे तुम्ही पहा. जणू 70 वर्षाचा एक वृद्ध अनुभवी माणूस सांगतो, या पद्धतीनं ते काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वेच्या प्रवासून निसर्गाकडे पाहतो. तसं स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा एक सूक्ष्म अशा प्रकारचा उपदेश मित्रत्वाच्या नात्यानं संबंध तरुणाईला हा तरुण करतो आहे. सगळी नाती किंवा गोष्टी शेवटपर्यंत टिकवायच्या नाहीत. प्रत्येकाचा प्रवास स्वतंत्र असतो. काही नाती संपतात, काही शिल्लक राहतात. या संबंध पुस्तकाच्या नावामध्येच आजचा दिवस माझा यामधला आशावाद, बुलंद आशावाद आपल्याला दिसतो. आणि सकारात्मकतेचं सामर्थ्य या सूत्राचं अभिव्यक्तीकरण आणि आजचा दिवस याचा एक जवळचा अनुबंध मला दिसतोय. दुसरं प्रकरणामध्ये मोठी स्वप्ने बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर शंका घेणे बंद करा. कधी काही न्यूनगंडाच्या मध्ये बळी पडलेला, शरण गेलेला अशा प्रकारचा सिद्धार्थ तो स्वतः म्हणतो स्वतःवर शंका घेणं बंद करा, नाहीतर अन्याय होईल. दुसऱ्यावर अन्याय चुकीचा, पण स्वतःवर शंका घेणं ही चुकीचं आहे. ताणावर स्वार व्हा. ताण हे गृहीत धरलेलं आहे सिद्धार्थने. 40 वर्षाच्या कमी वयाच्या अनुभवामध्ये इतकं मोठं शहाणपण आणि ते अभिव्यक्तीकरण त्याचं सुंदर भाषेमध्ये ही फार दुर्बीर गोष्ट आहे. तुमचा आशावाद जपा. म्हणजे निराशा ही अटळ आहे, ती स्वाभाविक आहे, ती नैसर्गिक आहे, पण तिच्या आहारी जाण्याचं कारण नाही. आहारी गेला तर जगण्यातली मजा आणि जगण्यातला आनंद आपण गमावून बसू. यामुळं ते संबंध आशावादाचं महत्त्व सांगू इच्छितात. क्षमाशीलता मानवतेकडे जाणारा मार्ग आहे. बुद्धांनी क्षमेचा विचार केला. इस्लाममध्ये, कुराणमध्ये मोहम्मद पैगंबरांनी क्षमेचा उद्घोष केलेला आहे. अनेक विशेषतः जैन परंपरेमध्ये महावीरांनी क्षमेचं मूल्य अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे. खरं तर हे इस्लामिक संस्काराचे नाहीत, जैन संस्कारातले नाहीत, पण हिंदू समाजातल्या धार्मिक आईवडिलांच्या संस्कारामध्ये वाढलेला सिद्धार्थ क्षमेचं तत्त्वज्ञान मांडत असताना ते निश्चितपणे हा मानवतेकडे जाणारा मार्ग म्हणून क्षमेचं निर्णायक महत्त्व ते सांगू पाहतात. हा क्षण भरभरून जगा. म्हणजे प्रत्येक क्षण माणसानं जगण्यासाठी भरभरून जगलं पाहिजे. तेवढी आस्वादक भूमिका, रसिकता प्रत्येक माणसामध्ये असावी. आणखी एक सूत्र त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, निर्भीडपणे व्यक्त व्हा. राजकीय भूमिका बजावणारा आणि विशेषतः भाजपच्या परंपरेतला माणूस हा संवेदनशील अशा प्रकारचा सिद्धार्थ या ठिकाणी भाजपेपेक्षा वेगळ्या वाटेनं जातो आहे. आणि भाजपचं दडपशाही त्यांना किती मान्य आहे किती अमान्य आहे सोडून देऊ, पण एक निर्भय बना असं सांगणारा एक स्वतंत्र बुद्धिमत्तेचा हा संवेदनशील लेखक आहे. आणि म्हणूनच या लेखकाच्या एकंदरीत लेखन शैलीमध्ये काही उपदेशाची सूत्र आलेली आहेत आणि ती मला अत्यंत महत्त्वाची वाटतात. काही आत्मकथेचे संदर्भ पण त्याच्यामध्ये आहेत आणि हे संदर्भ जर लक्षात घेतलेत तर असं लक्षात येईल, हे अंशतः जरी आपल्याला आत्मचरित्र वाटलं तरी लान्स आर्मस्ट्राँगचं जे काही जिद्दीचं त्याचं जगणं आहे त्यांनी संदर्भ त्याचे स्वीकारलेत. कॅन्सर झालेला हा सायकलपटू त्यांनी कॅन्सर अवस्थे झाल्यानंतर जवळजवळ 8 मोठी पदकं राष्ट्रीय पातळीवरची, आंतरराष्ट्रीय पातळीवरची पदकं त्यांनी संपादन केलेली आहेत. आणि सिंहगड चढण्याची भूमिका मग त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बजावलेली आहे. मित्रो, जीवन आशावाद आणि तत्त्वज्ञानाची भूमिका अनुभूतीच्या पातळीवरती मांडणारा हा नव्या उमेदीचा नवा तरुण विचारवंत आहे. निरीक्षण, अनुभव, त्यातलं चिंतन, त्या अनुभवाचं समीक्षण आणि नंतर मूल्यमापनात्मक अशा प्रकारची भूमिकेतून हे एक नवीन सूत्र त्यांनी सकारात्मकतेच्या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रचंड प्रमाणामध्ये वाचन करणारा बऱ्यापैकी अभ्यासक आहे. तरुण बरंच लिहितात, पण तरुणाच्या या वयोगटामध्ये
इतकं सुंदर प्रगल्भ विचाराचं पुस्तक माझ्या वाचण्यात हे पहिलं पुस्तक आहे. आणि म्हणून विश्वकर्माला मी विशेष महत्त्व देतो की ते चोखंदळ दृष्टी आपण जे ठेवतात. आणि 187 काय पुस्तकं आपण निवडली, त्याच्यामध्ये या पुस्तकाचा आपण समावेश केला, याबद्दल आपल्याला विशेष धन्यवाद आहे. गीता, बायबल, कुराण आपापल्या घरी प्रत्येकजण धार्मिक लोक ठेवतात, पण तरुणांच्या जीवनामध्ये, तरुणांच्या मंदिराच्या, त्याच्या घरातलं जे मंदिर असेल त्या ठिकाणी एक विचाराची गाथा म्हणून अशा प्रकारचं हे सामर्थ्य मांडणारं आणि सकारात्मकतेचं तत्त्वज्ञान शिकवणारं हे पुस्तक जरूर गीतेच्या शेजारी, बायबलच्या शेजारी ठेवून हे जर याचं पारायण केलं तर माणूस निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी निश्चित वाट मोकळी होणार आहे. जगामध्ये आणि भारतामध्ये आत्महत्याची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आत्महत्येचा जो काही क्षण आहे तो निराशेचा टोकाचा क्षण असतो आणि त्या टोकाच्या क्षणातून वाचवण्यासाठी नातेवाईक, तुमचे बाकीचे गुरु किंवा एकंदरीत समाज व्यवस्था फार पूरक ठरेल असं नाही. सर्व पातळीवरती अपेक्षाभंगाचं दुःख निर्माण व्हावं अशी धर्मव्यवस्था, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था भारतीयांच्या आणि जगातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला आलेली आहे. युद्धखोर जग, दंगलखोर जग, पशुत्वाला शरण गेलेलं जग, क्रौर्याला शरण गेलेलं जग आपण अनुभवतो आहोत. आणि म्हणून तर साने गुरुजी सारख्या महान समाजवादी विचारवंताला सुद्धा झोपेच्या गोळ्या घेऊन मरावं लागलं होतं. बाकीचे माणसं बेशरम असतात म्हणून जगतात असा त्याचा अर्थ घेता येत नाही, पण जगतानाही मरणारी माणसं अनेक आहेत. आणि म्हणून जगताना जर जगायचं असेल तर अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह विचार मांडणाऱ्या पुस्तकाची निश्चित गरज आहे. फार मोठे काही अपघात किंवा आघात किंवा संकट आणि मध्ये द्वंद्वात्मकता या तरुणाच्या जीवनात आलेली नाही, तरीही इतकं सुंदर तत्त्वज्ञान यांच्या बुद्धिवादातून कसं जन्माला आलं याबद्दल माझ्यासारख्या माणसाला प्रामाणिक कोड आहे. म्हणून सुरुवातीला मला वाटलं की सिद्धार्थ हे लिहिलंच नाही असं मला सुरुवातीला वाटलं, पण ज्यावेळेस मी चर्चा केली, प्रत्येक पान वाचलं, त्यावेळेस माझी खात्री पटली की एखाद्या सुंदर अशा प्रकारच्या चिंतनशील विचार प्रवृत्ती असणाऱ्या, चांगल्या संस्कारातल्या आणि छोटेसे अपघात पचवणाऱ्या पण चिंतक अशा प्रकारच्या बुद्धिवादातून इतकं सुंदर अशा प्रकारच्या पुस्तकाची निर्मिती निश्चितपणे येऊ शकते. आणि म्हणून काही सूत्र त्यांनी उपदेशाची जी मांडली ती मला महत्त्वाची वाटत आहेत. ती सूत्र अशी आहेत: होय, मी योद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा. दुसऱ्याला कवेत घेणारी भूमिका, मी आणि तुम्हीचं नातं जोडणारा मी योद्धा आहे. जे जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे आणि तुम्हाला तो योद्ध्याच्या भूमिकेतून लढावा लागेल. संवादाची भूमिका अगोदर असेल, पण युद्ध अटळच आहे, संघर्ष अटळ असतो. वाईटाशी संघर्ष, असत्याशी संघर्ष, अधर्माशी संघर्ष, आणि हे योद्धा म्हणून तुम्हाला लढलं पाहिजे. तुम्ही सुद्धा योद्धे आहात, नसाल तर व्हा, अशा प्रकारचा उपदेश या ठिकाणी आहे. यश ही एक भावना असते. दुसरं म्हणतात क्षमाशीलता हा महानतेकडे जाणारा मार्ग आहे. जे महानता आणि क्षमाशीलता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सिद्धार्थच्या आयुष्यामध्ये काही शत्रुत्व किंवा दुश्मनी असं मला काही दिसत नाही. हा माणूस अत्यंत निखळ अशा प्रकारच्या आनंदाच्या पाठीमागे आहे. त्यांच्या मांडणीमध्ये सुरुवातीपासून सुरुवात करून त्यांनी नंतरच्या संबंध त्या मांडणीचा परिणाम म्हणून एक सुंदर राष्ट्र, एक सुंदर समाज, एक सुंदर विश्व निर्माण व्हावं अशा प्रकारची सकारात्मकता प्रत्येक व्यक्तिगत जीवनातून उदयाला यावी, ती रुजावी, ती वाढावी, फोफावी, आणि मग समाज अशा प्रकारच्या सकारात्मक लोकांचा व्हावा. संबंध विश्व आणि राष्ट्र या सकारात्मकतेच्या विचारानं भारावून एक सुंदर जग निर्माण करावं, व्हावं, या उदात्त ध्येयवादाची मांडणी कळत न कळत या पुस्तकाच्या पानावरती झालेली आहे. आणि म्हणून ते पुढे ठिकाणी म्हणतात, गुरु हा आयुष्याचं सार सांगणारा पुस्तक बनू शकतो. सगळेच गुरु असाराम नसतात आणि सगळेच गुरु श्री श्री रविशंकर किंवा रामदेव बाबासारखेही नसतात. आणि म्हणून गुरुची तपासणी नक्की करावी, पण गुरु हा आयुष्याचं सार सांगणारा, आयुष्याचा अर्थ सांगणारा पुस्तक बनू शकतो. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये पुस्तक हेच गुरु जास्त झालेले आहेत. एखादे भय्यूजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये सल्लागार किंवा त्यांचे हितचिंतक म्हणून जरूर आले. ज्या क्षणी त्यांनी सल्ला दिला त्यावेळेचे भय्यूजी महाराज हे गुरु म्हणून शोभण्यासारखे होते, पण ज्या पद्धतीने त्यांचा अंत झाला, मृत्यू झाला, तोच तत्त्वज्ञान जे त्यांनी आमच्या सिद्धार्थला शिकवलं ते सूत्र त्यांनी स्वतःच्या जीवनाला लावू शकले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा पराभव इतक्या वाईट पद्धतीनं झालेला आहे. परंतु ती चूक सिद्धार्थची होऊ शकत नाही. ज्या क्षणी त्यांनी उपदेश केला, ज्या क्षणी त्याला त्या गर्तेतून बाहेर काढलं,
त्या ठिकाणचे भैयोजी महाराज हे निश्चित आदर्श गुरु म्हटले पाहिजेत. संघर्षाला मित्राप्रमाणे जवळ करा. हा माणूस संघर्षाला भीत नाही किंवा संघर्षावरती सतत संघर्षाच्या शोधात नाही फिरत. त्याच्यामध्ये अतिरेकीपणा नाही आहे. संघर्ष लादला जातो आणि संघर्ष अटळ असतो याची जाणीव उपजत अशा प्रकारच्या शहाणपणातून सिद्धार्थच्या जीवनामध्ये अभिव्यक्त झाली. आणि त्याचं सूत्र मांडत असताना मित्राप्रमाणे वागवा म्हणणारं, शत्रूवरती प्रेम करणारा ख्रिस्त, शत्रूवरती प्रेम करा म्हणणारे विनोबा आणि गांधी हे जसे वेगळे तत्वज्ञ आहेत, तसं मित्राला, संघर्षाला मित्र करा, मित्र माना आणि त्याला जवळ करा म्हणणारा हा नवीन अशा प्रकारचा तत्वज्ञ, कमी वयातला तत्वज्ञ आहे. त्याचे केस आता कुठे दाढीचे पांढरे होत आहेत, पण पांढऱ्या केसाचा आणि वयाचा आणि शहाणपणाचा संबंध नसतो. याचं उदाहरण म्हणजे सिद्धार्थ शिरोळे. रोज आवडीच्या गोष्टीचा दिनक्रम तुम्ही ठरवा. रोजच्या दिवसात कोणते दिनक्रमामध्ये आपल्याला आवडीचे फक्त काय कृती हे करा, नावडीचे कृत्य करू नका. चोरी आवडणार नाही तुम्हाला, खून आवडणार नाही, शत्रुत्व आवडणार नाही, ते बाजूला सारा. याचं वाईट करायचं आहे, त्याचं अमुक नुकसान करायचं आहे, हे बाजूला सारा. तुमच्या आवडीच्या गोष्टीचा एक यादी तयार करा असं तो म्हणतोय. म्हणजे असा उपदेशक मी माझ्या आयुष्यात सिद्धार्थच्या रूपानंच पहिल्यांदा अनुभवतोय. म्हणजे कदाचित ही सूत्र मला पण लागू होण्यासारखी आहेत. आणि म्हणून सिद्धार्थचं हे मोठेपण मला एका छोट्या छोट्या सूत्रामध्ये मला सापडलेलं आहे. जगातलं सर्वोत्तम मिळवण्यासाठी जगा. जगामध्ये जे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात उत्तम आहे, ते मिळवण्यासाठी जगा. जगायचं काय यासाठी? पैशासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, सत्तेसाठी नाही. हा राजकीय कुटुंबातला वारस आहे. पण तो म्हणतोय की जगामध्ये जे सर्वोत्तम आहे, जे सौंदर्याच्या दृष्टीने आहे, जे सत्याच्या दृष्टीने आहे, जे मानवतावादाच्या कल्याणाच्या दृष्टीने आहे, उत्तम कलाकृती, उत्तम सौंदर्य, उत्तम सत्य, सर्वश्रेष्ठ सत्य, ते पादाक्रांत करण्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे. आणि हे म्हणत असताना ते म्हणतायत स्वतःवरचा विजय हेच अंतिम ध्येय ठरवा. दुसऱ्यावर त्यांना विजय नको आहे. दुसऱ्या धर्मावरचा विजय, दुसऱ्या देशावरचा विजय हा अपेक्षित नाही आहे सिद्धार्थच्या तत्वज्ञानामध्ये. स्वतःवरचा विजय, आणि स्वतःवरचा विजय म्हणजे स्वतःतलं पशुत्व, स्वतःतल्या कमतरता, स्वतःतला न्यूनगंड, स्वतःतलं क्रौर्य, स्वतःतला दोष, स्वतःतले संबंध, वाईटपण, मर्यादा, आपल्या मर्यादावरती आपण मात करून आपण ते जगलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत. झेपावणारी स्वप्न बघा हा विचार संकुचित त्यांना वाटतो. अनेक लोक म्हणतात की तुम्हाला जेवढे पेलतील तेवढे स्वप्न तुम्ही बाळगा, तेवढे स्वप्न करा. त्यांचं म्हणणं नाही, न झेपावणारी स्वप्न तुम्ही बाळगा. आणि म्हणून तुमच्या स्वप्नाची लांबी रुंदी व्यापक असावी, त्याच्यामध्ये मूल्यात्मकता असावी. आणि म्हणून हा स्वप्नाचा जो विचार आहे तो अत्यंत मला महत्त्वाचा वाटतो. रंगरूप पालक ईश्वरी, तुमचा रंगरूप ईश्वर देतो, तुमचे पालक ईश्वर देतात, पण स्वतःचा दृष्टिकोन स्वतःच बनवता येतो. जे स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बना, हे जे धर्माच्या परंपरेतले साधू पुरुष सांगतात, तसा हा भौतिक जीवन जगणारा तरुण वयातला हा आधुनिक साधू आपल्याला म्हणता येईल. स्वतःचे शिल्पकार स्वतः बनावेत, स्वतःचा दृष्टिकोन स्वतः बदला, स्वतः निर्माण करा. रंग बदलता येणार नाही. त्याचबरोबर आशावादी लोकांकडे यश चालून येते. त्याचबरोबर आशावाद यशाची पेरणी करतो आणि यशामुळे आशावाद फुलतो. आशावादाचं आणि यशाचं एक अत्यंत जवळचं नातं ते सांगून माणसाच्या जगण्याला ते अर्थ प्राप्त करून देत आहेत. मित्र हो, स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला अडचण काय, पण मोठे होण्यासाठी, यशासाठी त्यातून बाहेर पडा. कम्फर्ट झोन असतो पण तो मर्यादित असतो, त्यातून जर मोठं व्हायचं असेल तर बाहेर पडा, असं सांगण्याची भूमिका या ठिकाणी सिद्धार्थने घेतलेली आहे. मित्रो, खूप बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण या पुस्तकाच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग मला जो जाणवला तो सकारात्मक तत्वज्ञान छोट्याशा अनुभूतीतून व्यक्त करताना सिद्धार्थने खूप चांगली मांडणी केली. तुमच्या शरीराला आणि मनाला चैतन्याने उजळून टाकणारं कोणतं संगीत आहे का? उत्साह वाटण्यासाठी असं संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. असं काही विशिष्ट खाद्यपदार्थ आहे का जो काही प्रमाणात खाल्ला की तुमचा उत्साह कमी होतो? मग निश्चयपूर्वक त्या पदार्थाचं सेवन टाळा. असे तुमची कोणी मित्र आहेत का ज्याच्याशी अगदी 5 मिनिटं बोललं तरी तुम्हाला खूप हलकं वाटतं? मग असे मित्र आपल्या आजूबाजूला राहतील हे जाणीवपूर्वक बघा. ही छोटी छोटी उदाहरणं सिद्धार्थने आपल्या संबंध मांडणी करताना ही खूप अशी सूत्र मांडलेली आहेत. मध्ये संदर्भ आहेत. एक सूत्र ट्रान्सलेशनमध्ये चुकले की काय की त्यांच्या मुळामध्ये चुकले मला कळत नाही,
पण एका विचाराशी माझे प्रामाणिक मतभेद मी या ठिकाणी व्यक्त करतो. शब्दांचा घोटाळा झाला आणि ते विचारसूत्र चुकलेलं आहे. ते म्हणतात एका ठिकाणी, ज्याला अनेक जण फाजील आत्मविश्वास किंवा फाजील आशावाद म्हणतात, त्यामुळे चुका होण्याचा धोका नेहमी असतो. परंतु निराशावाद किंवा वास्तववाद यामुळे अतिविचार करून काहीच न करण्यापेक्षा या पद्धतीने चुका करून त्यातून शिकून जास्त चांगले परिणाम मिळतात. यामध्ये आणखी त्याचा तपशील पुढे आहे. वास्तववादी किंवा निराशावादी बनण्यापेक्षा आशावादी राहून तुम्ही कमी गोष्टी गमावता. म्हणजे आशावादी राहिलं पाहिजे, त्यातलं गोळाबेरीज आहे. पण वास्तववादी आणि निराशावादी हे एकमेकाला त्यांनी पर्यायी शब्द आणि संकल्पना एकाच वाक्यात आणल्यामुळं अर्थाचा घोटाळा झाला. निराशावाद आणि वास्तववाद एक नाहीत. निराशा वेगळी आणि वास्तवता वेगळी. एक्झॅक्टिसिझम जो आहे इंग्लिशमधला किंवा अतिवास्तववाद, वास्तववाद म्हणजे झोपडी, वास्तववाद म्हणजे शेण, वास्तववाद म्हणजे उकिरडा. याचा आणि निराशेचा संबंध असतोच असं नाही. झोपडीमध्ये किंवा केर कचऱ्यामध्ये राहणारी माणसं प्रचंड बुलंद आशावादी असतात. त्यामुळे निराशावादाचं आणि वास्तववादाचं एकत्रीकरण या ठिकाणी जे करण्यात आलं ते मला योग्य वाटत नाही. पण आशावादाच्या संदर्भातली मांडणी हे सूत्र त्या सगळे वापरलं गेलं. निराशावादाला सुंदर पर्याय म्हणून आशावाद दिला, हे त्यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी मांडणी केलेली आहे. मित्र हो, विश्व संबंध क्रौर्याने भारलेल्या अवस्थेमध्ये, भयग्रस्त झालेल्या अवस्थेमध्ये विश्वाचा नकाशा भयभीत झालेला आहे. आणि हा भयभीत नकाशा आपल्याला पॉझिटिव्ह संदर्भातून, सकारात्मक भूमिकेतून त्याला एका सत्याच्या आणि संबंध मानवतेच्या कल्याणाच्या दिशेनं आपल्याला आणावं लागणार आहे. त्यासाठी व्यक्ती जीवनापासून, कुटुंब जीवनापासून, समाज जीवनापासून विश्वात्मक जीवनापर्यंत शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. आणि हे शुद्धीकरणाचं मूळ अधिष्ठान हे सकारात्मक तत्त्वज्ञानावर आधारलेलं आहे. हे सकारात्मक तत्त्वज्ञान, मार्क्स आंबेडकरांचे क्रांतीचे तत्त्वज्ञान वेगळी, पण सकारात्मक तत्त्वज्ञान व्यक्ती ते विश्व असं मांडणी करणारा महाराष्ट्रातला हा तरुण पिढीतला हा प्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ शिरोळे हा मला अत्यंत महत्त्वाचा लेखक वाटतो. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि विश्वकर्माचं विशेष अभिनंदन आणि हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन रसिकांना मी अभिवादन करून माझं भाषण संपवतो. मला एक विचारायचं आहे सिद्धार्थजींना. सर पण आत्ता बोलत होते, निराशा असते, उदासीनता असते. खूप असे मुलं आहेत जे ह्या फेजमधनं जात असतात. 10वीत फेल झाले किंवा 10वीत कमी मार्क मिळाले, ॲडमिशन ज्या कॉलेजमध्ये पाहिजे होतं नाही मिळाला, डॉक्टरी करताना पण डॉक्टरच्या प्रोसेसमधनं पण निराशामधून ते आत्महत्या करतात. अशा लोकांसाठी काय सूत्र, काय करायला पाहिजे त्यांनी की हे असे विचार यायलाच नको, ते त्याबद्दल काहीतरी आम्हाला सांगा. मला असं वाटतं की आयुष्यात आपल्या घटना एकदा घडली की पहिले म्हणजे ती स्वीकारायला लागते की ही घडली. ही जी न स्वीकारण्याचा जो एक प्रवास आहे माणसाचा, तो ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला मॅग्निफाय करतो. म्हणजे मी 10वीत समजा फेल झालो किंवा मला 10वीत कमी मार्क पडले तर पडले, हे ज्या क्षणी आपण स्वीकारतो, कुठलीही, मला स्लिप डिस्क झालं तर झालं, माझ्या घरात ही अडचण आली तर आली, माझा मुलगा कुठे पडला तर पडला, जे काय झाले ते तुम्ही रिव्हर्स करू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करा, जेवढ्या लवकर प्रॉब्लेमला एक्सेप्ट करता तेवढ्या लवकर त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला सुचायला लागतात. जोपर्यंत तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये राहता तोपर्यंत तुम्हाला त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी मग किती तुम्ही एक्सटर्नल फोर्सेस वापरा, तुम्हाला इंटरनल दलदलासारखं ते खेचत जातात. आणि मग कुठे तर अशा मेंटल स्टेटला आपण पोचू, कारण आपण एक्सेप्टच करत नाही. आपण एवढंच म्हणतो माझ्यावर हे झालं का, माझ्यावर झालं का, माझ्यावर झालं का, मी काय वाईट केलं होतं, मी काय केलं होतं, माझ्याबरोबर का झालं, ह्याला काही उत्तर नसतं, हे झालं आहे. ज्या क्षणी आपण ही एक्सेप्टन्सची आपली स्वतःची जी पॉवर आहे ती वाढवू, त्याच्या पुढे मग मला असं वाटतं कुठलीही गोष्ट, हे बघा सर्वात मोठं जगातलं दुःख काय की आपल्या जवळचा माणूस जाणं, या जगातनं जाणं, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख कुठलंच नसतं. तर मला असं वाटतं की आपण कुठल्याही परिस्थितीत, आता ते तर नाही आहे ना, एवढं तर नाही आहे, मग त्याच्या अवतीभोवती जे काही परिस्थितीमुळे जे काही आपल्या अडचणी असतील त्या एक्सेप्ट करणं आणि एक्सेप्ट करून मग समजा आपण मग आपोआप आपल्याला कळायला लागतं, एक्सेप्ट झालं की आपले सोल्युशन निघत राहतात.
निघत राहिलं की आपण ह्या पेसिमिझमकडनं आपण आपोआप ऑप्टिमिझमकडे निघून जातो. त्यामुळे एक्सेप्टन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. हे जेवढं आपण प्रॉपगेट करू की बाबा नाही आता काहीच करू शकत नाही, शुगर झाली आधी जे झालं ते झालं, आता एक्सेप्टन्स आणि मग त्याच्या पुढे आपली त्याच्यामध्ये जी काही एव्होल्युशन आहे ती जर्नी आहे, प्रवास येतो आपला. अनेक लोकांना आम्ही समाजात वावरतो, खूप त्रास असतो, आपल्याला कळत पण नाही त्रास काय असतो. साहेब इतकं म्हणजे इतके व्हेरिड मला वाटतं की एक्सपिरियन्सेस लाईफमध्ये घेतलेत. आपली समजच कमी असते मुळात की फक्त हा आपल्यालाच त्रास आहे, हा माझ्यापुरतीच आहे, दुसऱ्याच्या वेदना काय, दुसऱ्याच्या हे बघायलाच जात नाही आपण. त्यामुळे ते पण नका बघू, पण पहिले हे एक्सेप्ट करायला शिका, मग आपोआप तिथून पुढं मला असं वाटतं की आपल्याला बरीचशी उत्तरं मिळायला लागतात आणि मग प्रवासात आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण स्वतः सकारात्मक होऊन कुठेतरी आपण दुसऱ्याला ऊर्जा देऊ शकतो.